निघा, पण रोज याच घटकेला यायला मात्र विसरू नका. म्हणजे बोला राया बोला दीपिका ये. हा आमचा वाडा आहे. बोलायला बे बोलायची गे रे. आजपासून तू या वाड्याची राणी आहे. हे विसरू नकोस. हे बघ दीपिका, कळत नकळत माझ्या हातून जे काही घडलं त्याच्यासाठी मी तुला आधीच माफी मागितली आहे. दीपिका, आता विषय नको ना, कारण मंदिरात लग्न लावून आपण पती पत्नी झालोय ना. आणि मला तुम्ही हक्काची जागा दिली, त्यापेक्षा आणखी काय हवं आहे मला. तुमच्यात माझ्या विषयात झालेल्या बद्दल मी सुद्धा मनाने भारावून गेले. नाही म्हणे मला आईला भेटून नाही का एकदा तरी अवश्य ती इच्छा पूर्ण होईल. अरे मी आहे ना, ती गोड बातमी देणार. तू काळजी करू नको. आधी आपल्या दादाचा आशीर्वाद घेऊन दादा येतात. दादा काय बघतोय तुझ्या गळ्यामध्ये हात? अरे तू असा कोणता पराक्रम केलास की या पराक्रमाची खबर मला सुद्धा करू दिली नाही. आणि सरळ गळ्यामध्ये प्रशंसेचा हात घालून आला. दादा, हा पराक्रमाचा नसून हा लग्नाचा आहे. कुणाचं लग्न? दादा, मीच लग्न केलंय. तुमचा सिकंदर लग्न केलंय. लग्न केलंयस तू. आणि त्या दादाला सुद्धा खबर सुद्धा दिली नाही. अरे कोण समजतात तू स्वतःला? दादा, सारं काही घाईत झालं की आपल्या बदनामीला जपण्यासाठी मी लग्न केलंय. तुम्हाला न सांगितलं एवढंच माझं चुकलंय. ठीक आहे. अरे आपल्या बदनामीला जपला पण इतका माझी हवस होय. दादा, दीपिका ये. सुनबाई, तुझं नाव काय ग? माझं नाव लग्न केलं का बाई? आणि माझ्या बाबांचे नाव गुन्हा दाखल होत. काय तू राघवची मुलगी? त्या एका भिकाऱ्याची मुलगी तू?
आणि माझ्या घरची सून या